नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या एपिसोड 41 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. रासायनिक शेती परवडत नाही, त्याच्यामुळे निसर्ग, जमीन, पाणी, पर्यावरणाचे खूप नुकसान होते असे सगळेजणच म्हणतात. विशेषतः मानव आणि पशूचे आरोग्य बिघडलेले हे सगळ्यात जास्त धोक्याची घंटा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अतिशय गांभीर्याने विचार करावा लागेल की रासायनिक शेती पुढे किती वर्ष चालू ठेवायची आणि कधी बंद करायची आणि त्याला पर्याय कोणता आहे. मित्रांनो, पिकाच्या वाढीसाठी आपण अनावश्यक असणारं रासायनिक खत टाकतो. वस्तुतः त्याची गरज नाही आहे. रासायनिक खते टाकतो कीड आणि रोगाच्या नियंत्रणासाठी, विषारी कीडनाशक, रोगनाशक आणि तणाच्या नियंत्रणासाठी तणनाशक जे अत्यंत विषारी आहेत हे सगळे आपण फवारतो आणि हे सर्रास 99.5% या पद्धतीने सगळे शेतकरी हे करतायत. आणि याच्यामुळे काय होतंय, आरोग्यावर दोन प्रकारे दुष्परिणाम होतात. नंबर एक आहे ज्याला म्हणतो आपण विषारीपणा, ॲक्यूट टॉक्सिसिटी किंवा ॲक्यूट इफेक्ट. फवारणी केली, संध्याकाळी घरी बसलो आपण की ते विषारी औषध नाकावाटं फुफ्फुसात जाऊन त्वचेवाटं खाज येणं वगैरे आणि मळमळ होणं, चक्कर येणं, हे याला ॲक्यूट परिणाम मिळतात या विषारी औषधांना. नंबर दोनचा परिणाम आहे क्रॉनिक परिणाम. 2-4 वर्ष 5 वर्ष सतत असा आपण संपर्कात राहिलो, कीटकनाशक, रोगनाशक, तणनाशकांच्या, विषारी औषधांच्या संपर्कात राहिलो, जरी हातपाय धुतले, स्वच्छ केले, तरी शरीरात हे विष हळूहळू शरीरामध्ये जमा होऊन त्याचा एक विकार जो 2 वर्षांना आपल्या लक्षात येतो की आता आपला अल्सर झालं, आता पोटदुखी सुरू झाली, BP वाढले, शुगर वाढले, किडनी फेल झालेली आहे, कॅन्सरचे लक्षणं दिसालेत. हे सगळे परिणाम क्रॉनिक इफेक्टमध्ये होतात. आणि म्हणूनच आपण आज बघतोय की सगळे दवाखाने अतिशय जोमात चाललेले आहेत, डॉक्टरचा धंदा चांगला चालवला. आणि मूळ कारण प्रदूषित हवा, याच्याशिवाय अन्न सेवन जे आपण करतोय, भाजीपाला, दूध, एकूण एक अन्नामध्ये विषारी द्रव्य, ॲडिटिव्स, अनवॉन्टेड केमिकल्स असतात आणि ते शरीरात जातात आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला गर्भवती महिलांना, मुलांना, वृद्ध माणसांना, तरुणांना हे याचे भोगायची पाळी येते आता आपल्याला चालू आहे. दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे रासायनिक निविष्ठामध्ये एक सांगू इच्छितो तुम्हाला की रासायनिक ज्या निविष्ठा आहेत आपल्या, कीड मारायची तर कीडनाशकच मारावं लागते. कीडनाशक फवारणी केली तर रोग त्याच्याने कंट्रोल होत नाही. कीडनाशकाला, किडीला वेगळं कीडनाशक, प्रत्येक रोगाला वेगळं रोगनाशक मारावं लागते. ते रोगनाशक मारल्यावर कीड मरते असं नाही, कधीच होत नाही. हे रासायनिक शेती पद्धतीमध्ये आहे. परंतु सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की या तिन्ही गोष्टी ज्या आपल्याला हव्यात, पीक वर्धक किंवा पीक वाढवर्धक, पिकाच्या वाढीसाठी हे द्रव्य, किडीला आटोक्यात ठेवणारं, किडीला मारणारं, किडीला दूर सारणारं असं द्रव्य, आणि रोगाला सुद्धा पिकापासून लांब ठेवणारं द्रव्य, असे तिन्ही गुणधर्म आपल्या सेंद्रिय निविष्ठामध्ये आहेत. म्हणजे एक तर वाढवर्धक आहे आपली सेंद्रिय निविष्ठा, दुसरं म्हणजे रोगनाशक आहे, विषाणूनाशक आहे, आणि आपल्याला प्रतिकारशक्ती निर्माण करणारी सुद्धा आहे की जी आपल्याला ताकद देते यावर. तर अशा उदाहरणार्थ कोणत्या, तर गोमूत्र हे एंटोमोपॅथोफॅगस प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये एंटोमोपॅथोफॅगस म्हणजे कीड मारते, वाढवर्धक आहे, युरियासारखं काम करते, रोगनाशक आहे, व्हायरस रोधक आहे आणि इम्युनिटी तयार करते. दुसरं एक आपलं निविष्ठ अतिशय उपयुक्त आहे, मी मागं म्हटलं होतं की पंचगव्य, की ज्याच्यामध्ये हे तिन्ही गुणधर्म आहेत. वाढीला मदत करते, इम्युनिटी तयार करते, व्हायरस रोधक आहे, कीड रोधक आहे, रोग रोधक आहे. अशा निविष्ठा आपण वापरल्यावर निश्चितच आपल्याला परिणाम सावकाश दिसेल, परंतु आपल्याला परिणामकारक त्याचा ज्याचे रिझल्ट आहेत ते आपल्याला मिळू शकतात. म्हणून सेंद्रिय निविष्ठावर आम्ही नेहमी भर देतो. आता आज आपण या ठिकाणी या एपिसोडमध्ये मला आपलं लक्ष दशपर्णी या निविष्ठाकडे वेधून घ्यायचं आहे. ही सुद्धा अत्यंत बहुगुणी निविष्ठा आहे, जी एक लक्षात घ्या, शेतात फिरा तुम्ही, बांधावर जा आणि फांद्या तोडा. प्रत्येक वनस्पतीच्या वेगवेगळ्या फांद्या तोडा, जे वनस्पती आहे, आणि त्या भुकेल्या गायीच्या समोर ठेवा एक 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 एक. ज्या वनस्पतीला गाय, शेळी, उंट आणि घोडा अजिबात तोंड लावणार नाही, तो नकार देतो, हे हिरवा जरी असलं तरी खायला नकार देतो, तर गाय ज्या वनस्पतीला खायला नकार देते, तोंड बाजूला करते, त्या वनस्पतीमध्ये असं निश्चित समजा की याच्यामध्ये कीडनाशक गुणधर्म आहेत. या कीडनाशक गुणधर्म असल्यामुळं अशा वनस्पती तुम्ही ही परीक्षा घेऊन
वेचून काढा. त्याची यादी तुम्हाला सांगतो मित्रांनो. याच्यामध्ये जी वनस्पती आपल्याकडे अवेलेबल आहे, बांधावर आहे, त्याची यादीप्रमाणे एक लक्षात घ्या. नंबर 1 आहे कडुलिंब, सीताफळ, पपई, करंज, लाल कनेर, निरगुडी, घाणेरी, गुळवेल, एरंडी, झेंडू, वन एरंड ज्याला चंद्रजोत सुद्धा म्हणतो आपण, बेल, काळी तुळस, कोरफड, नोची, रान तुळस, अडुळसा, पांढरा धोत्रा वगैरे वगैरे. तर अशा वनस्पती तुम्ही यापैकी कोणती जी तुमच्याकडे अवेलेबल आहे बांधावर, शेजारी बांधावर वगैरे, त्याचे फांद्या आणा, पानं काढा आणि साधारण 2-2 इंचाचे असे तुकडे तुकडे करा बारीक त्याचे. आणि त्याच्यामध्ये आपण ते सगळे तुकडे करून सगळे पानं एक गोळा करायचे आणि 2-2 किलो गोळा करायचे, साधारण 2-2 किलो. त्याच्यामध्ये काय करा, हिरव्या मिरचीचा ठेचा टाका 2 किलो, लसूणचा ठेचा टाका 1/2 किलो आणि शेण मिसळा 3 किलो, देशी गाईचं शेण किंवा बैलाचं शेण, गोमूत्र 10 लिटर टाका आणि हे सगळं 150 लिटर पाण्यामध्ये भिजू घाला, मुरवा त्याला. हे सगळे पानं तरंगतात, ते तरंगू नये, बुडून राहावेत म्हणून त्याच्यावर विटकर किंवा दगड ठेवा, जेणेकरून सगळे पाने हे पाण्यात बुडून राहतील. रोज सकाळ संध्याकाळ त्याला हलवा, पुन्हा त्याच्यावर वजन ठेवून बुडून ठेवा आणि हे साधारण 3 आठवडे साधारण तुम्हाला हे करावं लागेल. काही दिवसानंतर तुम्हाला पाने काळे पडलेले दिसतील. काळे भोर पानं झालेले ते वेचून काढा, बाजूला फेकून द्या किंवा फळझाडाच्या बुडाला टाका. पुन्हा मग त्या ठिकाणी आपण असे 3 आठवडे रोज हलवलं, वजन ठेवलं, पानं तरंगू दिली नाही तर ते आपल्याला त्यात आणखी 50 लिटर पाणी टाका, म्हणजे 150 लिटर 200 लिटर पाणी एका एकराला तुम्ही कोणत्याही पिकावर, भाजीपाला असो, ऊस असो, केळी असो, ज्याच्यावर कीड आहे तुमच्याकडे, सोयाबीन असो, कोणत्याही पिकावर कीड असते, समजा बोंडअळी आहे, समजा पानं कुरतडणारी अळी आहे, लीफ मायनर आहे, तर याच्यावर तुम्ही हे फवारणी करू शकता. जर तुमचा फळझाड आहे तुमच्याकडे तर 1 लिटरमध्ये 1 लिटर दशपर्णी 10 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याचं ड्रेंचिंग करू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण हे करू शकतो. समजा आपल्याला कीड पडलेली आहे आणि आपल्याला 3 आठवडे थांबायचं काही काम नाही. दुसरे एक सोपं शॉर्टकट आहे, परिणाम तसाच मिळेल चांगला, थोडासा फरकाने मिळेल, पण लवकर आपल्याला हवा असेल दशपर्णी तर दुसरी एक पद्धत चांगली आहे जी मी वापरतो, की आपल्याला ते लवकर हवं असेल तर तुम्हाला या वरीलपैकी 8 ते 10 वनस्पती बघा, त्याचे 2-2 इंच पाण्याचे तुकडे करा आणि सगळं वजन करा, ते 25 किलो व्हायला पाहिजे. वरील वनस्पतीचे पानाचे तुकडे 25 किलो व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये 75 लिटर पाणी टाका, म्हणजे होईल 100 लिटर समजा होईल ते द्रावण वगैरे. हे उकळू द्या, चांगलं उकळू द्या, आटू द्या, चांगलं आटून त्याला जवळजवळ निम्म होईपर्यंत आटवा. हे नीट आटवलेलं पाणी निम्म झालं, थंड होऊ द्या. थंड झालं की त्याच्यामध्ये 10 किलो शेण टाका, 10 लिटर गोमूत्र टाका आणि तुम्ही याला फवारणी करा. कीड लवकर मरेल, तुम्हाला 3 आठवडे थांबायचे काम नाही. परिणाम थोडासा निघून जाईल त्याचा, परंतु अर्जंट हवा असेल आपला तर विषारी कीटकनाशकं न आणता या सोप्या पद्धतीनं आपण दशपर्णी वापरू शकता. आता दशपर्णीमध्ये कोणता गुण आहे किंवा कीड मरते मित्रांनो, त्याच्यामध्ये मिथाइल जॅस्मनिक ॲसिड हे ॲसिड अत्यंत विषारी असते आणि त्या विषामुळे त्या किडीला अजिबात परवडत नाही, मानत नाही. थोडा एक जरी थेंब पडला तरी मरून जातं. तर मिथाइल जॅस्मनिक ॲसिड या कीडरोधक कीडमारक गुणधर्मामुळे या वनस्पतीतील याच्यामुळे ती कीड मरते, आपली आटोक्यात येते. एक अत्यंत काळजी महत्त्वाची घ्यायची तुम्हाला सांगतो, की ज्याच्यामध्ये आपण रुचकी म्हणतो, रुई किंवा रुचकी किंवा बेशरम या 2 वनस्पती अजिबात टाकू नका. जुन्या सेंद्रिय शेती प्रशिक्षणामध्ये, जुन्या पुस्तकामध्ये, पाळेकर साहेबांच्या पुस्तकात किंवा कुठेही लिटरेचरमध्ये तुम्ही या दोन्ही वनस्पतीचा अंतर्भाव केलेला आहे. तर मी तुम्हाला काळजीनं सांगतो की कृपया तुमच्या 2 वनस्पती ज्याला कॅलाट्रॉपिस म्हणतात, रुचकी किंवा रुई किंवा तुमचं बेशरम, याच्यात टाकू नका ते. कारण नुकतंच एक संशोधन केलेलं आमच्या मित्रांनी, प्राध्यापक गायकवाड आहेत, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी त्यांनी याच्या दशपर्णीवर पुष्कळ संशोधन केले आणि त्यांना असं आढळून आले की या रुई किंवा रुचकीमध्ये आपल्याला पॉलिअमाइन ऑक्झलेट किंवा पॉलिअमाइन ऑक्सिटोसिन नावाचं जे विषारी द्रव्य आहे ते मानवाच्या हिताला हानिकारक आहे. विशेषतः या द्रव्यामुळं ब्रेन कॅन्सर व्हायची शक्यता आहे. हे तुम्ही सारखं वापरत राहिला
रुई आणि रुचकी याचा पाला बेशरमचा पाला टाकला तर हे 2 वनस्पती टाळा आणि आपले आरोग्य वाचवा. मजुराला त्रास होईल, ब्रेन कॅन्सर व्हायची शक्यता आहे, हे एक लक्षात घेतो मी. आता मी दरवेळेस मागच्या वेळेसही म्हणालो होतो की दर महिन्याचं बायोडायनॅमिक कॅलेंडर आम्ही काढलेलं आहे आणि त्या कॅलेंडरनुसार जानेवारी हे जुनं कॅलेंडर आहे. जानेवारीचं याच्यामध्ये अशा प्रत्येक दिवशी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कसं त्याला कोणत्या दिवशी कोणतं शेतीचं काम करावं या प्रकारे आपण हे बघू शकतो आणि अशा कॅलेंडरसुद्धा उपलब्ध आहे. प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर यानुसार आपण शेती कामं करा, जेणेकरून अंतराळ शक्ती किंवा कॉस्मिक एनर्जी याचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम दोघांचाही आपल्याला फायदा घेता येईल. आता आज फेब्रुवारी महिना चालू आहे. फेब्रुवारीमध्ये कृपया आपण कोणत्याही पिकाची पेरणी सर्वोत्तम दिवस कोणता आहे तर आता 23 आणि 24 तारखेला हे बियाणं तुम्ही कोणतेही पेरू शकता, मग भाजीपाला असो काही असो. पेरणी टाळायचा दिवस मात्र 27 आहे, अमावास्या आहे. आणि फवारणी या महिन्यामध्ये तुम्हाला करायची असेल तर अमावास्याच्या 24 तास आधी म्हणजे 26 तारखेला तुम्ही दशपर्णीची फवारणी किंवा पंचगव्याची फवारणी किंवा दुसरं काही लिंबोळी अर्काची फवारणी जरूर करू शकता. पूर्ण शेतामध्ये करून टाका 26 तारखेला, म्हणजे कीड असो नसो थोडी कीड असली तरी आटोक्यात येईल. आणि माझा संपर्काचा नंबर तुम्हाला सांगितलेलाच आहे, 9881497092. मला आनंद होईल तुम्ही प्रश्न विचारल्यास, फोन केल्यास. आणि कृपया ही माहिती काळजीपूर्वक ऐकून घ्या, दुसऱ्यांनाही सांगा आणि हे मेसेजसुद्धा एपिसोडसुद्धा जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा. धन्यवाद. नमस्कार.